शक्यता जिते संघ पहिल्यांदा आम्हाला इथे का पाहायला मिळतंय, तर कसं वाटलं इथे आल्यानंतर आणि कशा पद्धतीचं आयोजन? इथं आल्यानंतर म्हणजे एक ओमकार दाला मी बोललो होतो की आम्हाला खेळायचं आहे खारघरमध्ये, आणि एक आमचा मित्र आहे सँडीदा, त्याला पण बोलू काय खारघरमध्ये जर एंट्री असली तर आम्हाला सांग, कारण आमच्यापेक्षा इकडे क्रिकेट खेळावं मजा आणि आनंद वाटतो आम्हाला. केतन, नक्कीच आज बऱ्याच संख्येने प्रेक्षक वर्ग आहेत. उस्मान पटेल ज्या वेळेला तलोजा संघ असतो, कोणताही संघ असू द्या, त्यांच्या समेत प्रेक्षकांची गर्दी आलोट असते. तर या सामन्यामध्ये कसा खेळ पाहायला मिळेल प्रेक्षकांना? आता उस्मान दादा बोलल्यानंतर रायगडचा टायगरच आहे, कारण आमची जितवाई टीम पण बिग फॅन आहे त्याची. आणि एक आमचा म्हणजे विषय होतो की जेव्हा आमचे पेन तालुक्यात 2 आयकॉन असतात ते असं वाटतं काय उस्मान पटेलला बोलावं, पण त्यांच्याकडे टाईम नसतो. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. केतन आमच्या समेत होते. तर टॉस जिंकलाय केतनने, जिते संघाने टॉस जिंकला, त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर इथे एक सन्मान आपण घेतोय. वसीम पारकर सर इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन आमचे अशोक बुवा पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते वसीम पारकर सर यांचा आपण सन्मान करायचा आहे. पारकर सर यहाँ पर हैं जो वसीम फॅन्स क्लब चे ते पुरस्कर्ते आहेत, चीफ आहेत. आणि वसीमभाई फॅन्स क्लब मानगाव येथे नक्कीच उद्या मात्र त्यांचा संघ खेळताना दिसेल. पुन्हा आपल्याला 18 तारखेला ते कतार येथे मात्र वसीमभाई फॅन्स क्लब हा संघ खेळणार आहे. त्यामध्ये उस्मान पटेल देखील 18 तारखेला त्या टीम मध्ये खेळताना आपल्याला दिसेल. वसीमभाई फॅन्स क्लब या संघामधून. क्या बात है वसीम भाई, धन्यवाद, स्वागत है आपका, यहाँ पर आए आप. चला, नक्कीच मस्त जबरदस्त असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. या चला, कांचन पालकर पंच, चला आपण यायचं आहे. द्वारकानाथ सोरगे सर इथे, दीपक पाटील सर आणि सुनील पाटील सर हे 3 पंच, त्याचबरोबर स्कोरर कांचन पालकर आणि कॉमेंटेटर आज पेन तालुक्यातील हे दोन्ही जबरदस्त असे पनवेल आमचे ताऱ्याचे रोशन पाटील आणि त्याचबरोबर आमचे अमित पाजी यांचा आवाज आपण ऐकतोय. यानंतर सांगडे आणि रोंजन या दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. रोंजनचे आमचे सोपान काका पाटील इथे आलेले आहेत, स्वागत आहे, यावं आपण. आमचे प्रसाद पाटील जर आले असतील तर त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं, आपलं देखील स्वागत आहे. आमचे लक्ष्मण पाटील असतील, वैजनाथ शेठ पाटील असतील, पंडित पाटील, सगळ्यांचं स्वागत आहे. आमचे तसेच प्रमोद शेठ पाटील यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. रिग्नेश पाटील आपले राहणालचे आहेत, त्यांचा आपण सन्मान इथे घेतोय. रिग्नेश पाटील राहणार संघाचा हा खेळाडू आणि भिवंडी इमॅजिंग एक यंग टॅलेंट रिग्नेश पाटील यांचा सन्मान इथे होतोय. यस, प्रेक्षक वर्गांचं पूर्ण स्वागत आहे. तलोजा संघाचे बरेच बिग सपोर्टर्स इथे आहेत, सर्वांचं स्वागत. त्याचबरोबर जिते संघाचे कोण मान्यवर इथे आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे. आमचे निसार पटेल
तलोजाचे निसार या, स्वागत आहे निसार आपलं देखील, वेलकम. चला बोलूया आपण कॉमेडी बॉक्स मध्ये ऐकूया रोशन पाटील यांचा आवाज. येस, धन्यवाद आदरणीय संदीपजी पाटील सर, धन्यवाद अमित दादा म्हात्रे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज तुम्ही ऐकता आणि थोडा शेड्यूल आपला डिले झालाय, उशीर झालाय, त्यामुळे प्लीज आता इथून सर्व संघांना आम्ही सूचित करतोय थोडा आम्हाला सहकार्य करा आणि वेळेला महत्त्व द्या. तर बिग फाईट दोन टीमच्या दरम्यान आराध्य 11 जितू जिते पेण विभागातील सर्वाधिक अव्वल दर्जाचा संघ असेल ग्रामीण मधला हरीश गावण यांचा. जितू जिते तर एका बाजूला रायगड का टायगर उस्मान पटेल. केतन म्हात्रेने आपल्या बाईट्समध्ये सांगितले खरं तर आम्हाला उस्मानचा खेळ नेहमी आमच्या संघाला देखील आवडतो आणि मगाशी आम्ही देखील उस्मानची चर्चा केली. उस्मान जेव्हा मैदानामध्ये खेळत असेल तेव्हा प्रत्येक प्रेक्षकाला वाटतो हा खेळाडू आऊट व्हायला नको, हा शेवटपर्यंत थांबला पाहिजे. कारण त्याची बॅटिंग त्याचा परफॉर्मन्स चे मात्र प्रचंड चाहते आहेत सर्व टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. बाग 11 तळोजा उस्मान विपक्ष आराध्य 11 जितू जिते असा हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. चला बॉल द्या आपण मैदानाकडे, बॉल बॉय. तर सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण करूया स्वागत. उपस्थित सर्व क्रीडा रसिक. हॅलो राज राज हॅलो ती बंद आहे नितेश, बंद आहे बंद आहे. धन्यवाद नितेश पाटील आमचे खारघरचे, तसेच निकेश म्हात्रे देखील आहेत, भाई आहेत. नितेश या आपण व्यासपीठावरती. राममामा पाटील काल रात्रीमध्ये आपण पाहिला शिवशक्ती खारघर संघ मात्र क्वालिफाय झालाय सुपर 8 मध्ये. जबरदस्त ते सामने खेळलेत आणि पहिला संघ सुपर 8 मध्ये काल क्वालिफाय झाला तो शिवशक्ती खारघर संघ. तर आमचे नितेश शेठ पाटील यांचं देखील स्वागत आहे. खारघरचे आमचे भाई पाटील, तसेच निकेश म्हात्रे, तौसिफ पटेल आमचे, सोहेल झहीर शेठ पटेल, सगळ्यांचं स्वागत आहे. उव्याचे सलमान पटेल, त्याचबरोबर नौफिल नवीद, बरेच प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहे, सर्वांचं स्वागत आहे. तर मॅचला सुरुवात होईल आणि टॉस जिंकून जिथे संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय बाग 11 तळोजा उस्मानच्या संघाला. फिल्डिंग करताना आपण पाहता टीम आराध्य 11 जितू जिते यंदा भन्नाट फॉर्ममध्ये हा संघ आहे. पेण परिसरापुरता या संघाचा खेळ मर्यादित राहिलेला नाही, तर संपूर्ण रायगड भर किंबहुना ठाणे जिल्ह्यामध्ये जाऊन देखील भ्रमंती करणारा हा ग्रामीण संघ जिते संघ. हरीश काबन, केतन म्हात्रे, निलेश पाटील, रोहित म्हात्रे, समीर, सर्व खेळाडूंचा मी आवाज उल्लेख करू. रुपेश म्हात्रे असतील. दमदार खेळ या खेळाडूंचा राहिला आहे आणि या संघातला खरंतर एक प्रमुख खेळाडू लीलाधर ठाकूर थोडा इंज्युअर्ड आहे, त्यालाही विनंती असेल आपण आला असेल तर या मंचावरती आपलं स्वागत. तर सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये रायगड का टायगर उस्मान पटेल आणि त्याच्या बरोबरीने अली पटेल सलामी देण्यासाठी बाग 11 तळोजा संघाकडून मात्र हे खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत ॲज अ ओपनर. तर बॉलिंग मार्कमध्ये टेनिस क्रिकेट जगतातला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू हरीश गावण, ज्या खेळाडू चर्चा राहिली सातत्याने. व्यावसायिक क्रिकेट खेळताना आपण त्याला अनेक वेळा पाहिलं आणि त्याच वेळेला ग्रामीण क्रिकेट खेळताना जिथे संघासाठी भरीव कामगिरी या खेळाडूची राहिली, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आला. चला ऑफिशियल पंच आपण आपली जागा घ्या, सामना सुरू करा. बली बाउंडन. तर मॅचला सुरुवात होईल. दीपकजी पाटील आमचे हरिभक्त परायण पाली अंपाच्या भूमिकेमध्ये असेल. स्क्वेअर लेग पंच आमचे आदरणीय सुनीलजी पाटील सर मुरबी, त्यांना आपण पाहता मैदानामध्ये आहेत. तर फर्स्ट बॉल पॉवर प्ले ऑन आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी पेण तालुक्याचा अष्टपैलू खेळाडू हरीश गावण. समोर टायगर, रायगड का टायगर ऑन साइडला लॉफ केलाय. स्टँड अँड डिलिव्हर. आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. पहिलाच बॉल होती षटकार.
वरती धमाका उस्मान पटेलचा आपण पाहिला. पहिल्या बॉल वरती उस्मान पटेलचा धमाका. स्वागत केलं हरीशचं. अकुट टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवली, फक्त दिशा दिली, स्क्वेअर कट आणि बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला. कव्हर आणि गलीच्या मधून चेंडू झाला फरार. रन्स मधील 4. वेलकम बाउंड्री. तिथे जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की त्या स्क्रीनच्या समोरून बाजूला यायचं आहे. प्रेक्षक वर्ग हा आपणच स्क्रीन समोरून उठायचं आहे. पहिला चेंडू षटकार, दुसरा बॉल चौकार आणि उस्मान पटेलने सुरुवात केली धमाकेदार. बाग 11 तळोजा या संघासाठी. तर बाग 11 तळोजा हे ब्रँड आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये वेगळी दहशत या संघाची राहिली. परंतु मागील काही स्पर्धामध्ये या टीमच्या बटाला बॅटपॅच, तर एका बाजूला भन्नाट फॉर्म मध्ये असणारा आराध्य 11 जितवाई जिते या संघाला आपण पाहताय. ओव्हर द स्टम्प्स यॉर्कर, पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह. क्या बात आहे. नजाकत, टायमिंग अँड परफेक्शन. बॉल चाललाय त्या ठिकाणी डीप कव्हर पॉइंटला, सीमा पार, चौकार. आपण पहिला वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. गोलंदाज हरीश गावण याची गोलंदाजी भेदक आहे, पण त्याही पेक्षा सुंदर फलंदाजी. प्रत्युत्तर चांगले दिले उस्मान पटेलने. गॅपमध्ये फटका आपण पाहिला, मागचा फटका, स्क्वेअर कट, त्यानंतर स्क्वेअर ड्राईव्ह केला आणि लगातार दुसरा चौकार, पहिल्या बॉलची षटकार. अशा एकूण 14 धावा आपण स्कोर कार्डवरती लागताना पाहता. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल केला होता. हरीश गावण कमबॅक करेल का, आता हे पाहावं लागेल मॅचच्या दरम्यान. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, थोडासा वेगाने टाकला बॉल. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि बॉल निघाला त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहिला. हरीश गावण या खेळाडूच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेत टेलिकास्ट केलं होतं. आज जर पाहिलं तर मोठ्या संख्येने व्ह्युअर्स या सामन्याचा आनंद घेत असतील. त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नेक्स्ट बॉल, यावेळेला लाऊड अफी झाली आहे. लेग बिफोर द विकेट, प्लम LB, बेस्ट वर्सेस बेस्ट. रायगडचा टायगर याचा विकेट मात्र मिळाला मैदानाच्या आतमध्ये. हरीश गावण या गोलंदाजाला अष्टपैलू खेळाडू आणि इथे मात्र कमबॅक जिते संघाचा खेळाडू बाद उस्मान पटेल बॅक टू द डगआउट. उस्मान पटेलला शांत ठेवलं. पुढच्या 3 चेंडूवरती आपण पाहिला हरीश गावण या गोलंदाजाने. ही खासियत या खेळाडूची, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. रायगड प्रीमियर लीगच्या प्रत्येक सीझन मध्ये आपण जर पाहिलं, हा खेळाडू ऑलराऊंडर आयकॉन म्हणून त्याची भूमिका राहिली आणि प्रत्येक वेळा दमदार कामगिरी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. जेव्हा पेन तालुका वाईज संघ एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो तेव्हा त्या तालुका वाईज संघाला सर्वाधिक चांगल्या पद्धतीने लीड करणारा हा खेळाडू, किंवा अनेक व्यावसायिक क्रिकेट स्पर्धांमध्ये दमदार योगदान देणारा हरीश गावण, त्याला आपण पाहता या षटकामध्ये कमबॅक करत असताना. नेक्स्ट बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती चाललेत मुशेद पटेल. इनट नंबर 3. धावसंख्या धावफलकावरती पण जर पाहिली 14. गडी बाद झाला 1 उस्मान. महत्वाचा विकेट आणि त्यानंतर आपण पाहिला गुडलेट स्पॉटवरती टाकला हा चेंडू. टप्पा घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि शेवट गोड केला हरीश गावणने. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना बाग 11 तळोजा संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 14 धावा. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ संपला. षटक राहिलं इव्हनफुल, ज्या षटकामध्ये सुरुवात षटकाराने झाली. सलग 2 चौकार आले, त्यानंतर डॉट बॉल आला आणि 5व्या बॉलवरती प्लम LB उस्मान पटेलचा बहुमूल्य विकेट, प्राइज विकेट मात्र मिळाला. किमती विकेट जिते संघाला मिळाला आणि त्यानंतर शेवटचा बॉल देखील हरीश गावणने डॉट टाकलाय आणि त्यानंतर बॉलिंग मार्कवरती आलाय रुपेश म्हात्रे हा गोलंदाज. हा खेळाडू जेव्हा जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये येतो तेव्हा तेव्हा मी आवर्जून उल्लेख करतो,
जेव्हा आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या परत पवित्र भूमीवरती शिरडोन नगरीमध्ये जेव्हा आपण पहिला ओपन क्रिकेट, तालुका वाईज क्रिकेट आणि ग्रामीण हा 3 फॉर्मॅट एका स्पर्धेमध्ये पाहिला, त्या स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाज हा पुरस्कार या खेळाडूला मिळाला होता. थोडासा बाहेर टाकला बॉल, पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केले. अतिरिक्त रन्सने मात्र सुरुवात झाली या षटकाला. धावसंख्येमध्ये बदल, एकूण धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 15 धावा. नुकतीच आम्ही खरं पेणमध्ये नाईट स्पर्धा केली नगरपालिकेच्या क्रीडांगणावरती. ज्या स्पर्धेमध्ये कलवे विपक्ष जिते हा उत्कंठावर्धक सामना पाहिला आणि चर्चा होती सोशल मीडियावरती त्या सामन्याची. प्रचंड मोठ्या संख्येने पाठीराखी आणि त्यांचा जल्लोष, सेलिब्रेशन त्या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाला. आणि आज हा जिते संघ खरं पनवेल नगरीमध्ये कारगर बेल्टमध्ये दाखल झाला. मुरबीच्या या मैदानावरती दमदार कामगिरी साकारण्यासाठी सज्ज आहे. तर एका बाजूला गेले कित्येक वर्ष, कित्येक आपण पहिल्या स्पर्धांमध्ये दमदार योगदान देणारा बाग इलेव्हन तळोजा उस्मानचा संघ, त्या संघासोबत त्यांना 2 हात मैदानामध्ये करायचे आहेत. याही वेळेला यॉर्कर टाकलाय, खोदून काढला अक्षरशः बॉलला. एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे हा फटका त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना सिंगल रन या बॉलवरती मिळाली. आणि या सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये जर पाहिली, 1 गडी बाद धावसंख्या धावफलकावरती 17. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 14 आणि ज्यामध्ये एक महत्वाचा विकेट उस्मानचा मिळाला. फिल्डिंग करणाऱ्या जिते संघाला हरीश गाबन या गोलंदाजाला. रुपेश मात्रेचा पुढचा बॉल ऑन साइडला, फ्लिक ऑफ द रिस्ट. रिस्टच्या साह्याने बॉलला टर्न केलं. वाडी श्लोंगाला रोहित म्हात्रे हा खेळाडू सज्ज झाला. ओव्हरथ्रो झाला. बॅकअपसाठी खेळाडू आहेत आणि इथे मात्र खराब कामगिरी, कॉलिंग नव्हतं, कम्युनिकेशन गॅप. आणि या ठिकाणी आपण जर पहिला बहुमूल्य विकेट गमावला अली पटेलने आणि हा मोठा धक्का राहील या ठिकाणी तळोजा टीमला. बुवा पाटील साहेबांचे देखील या ठिकाणी आगमन. खरं तर आपण मंचावरती संपूर्ण पाटील फॅमिलीला पाहताय आणि त्यांची तिसरी पिढी देखील आमच्या मंचावरती आहे. ओंकारची सुकन्या, मॉन्टीची सुकन्या त्यांना आपण पाहता स्टेजवरती. तर इथे आपण पाहताय खरं तर विकेट मिळाला रन आउटच्या स्वरूपात. अली पटेल या खेळाडूचा नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय. अफनान परफेक्ट यॉर्कर, आणखीन एकदा यॉर्कर पाहायला मिळाला. वारंवार यॉर्कर टाकणं सोपं नाहीये आणि इथे मात्र पुन्हा एकदा रुपेश हा यॉर्कर पाहिला. कारण हा यॉर्कर कधी कधी आपण जर पाहिला तर ओव्हरपिच होतो, कधी कधी फुलटॉस होतो. आणि इथे आपण पाहताय परफेक्ट यॉर्कर. विकास शेठ म्हात्रे, बादशाह व कमलाकर शेठ भोईर यांच्याकडून मात्र जिथे टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा आल्या त्यांच्या मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. सर्व क्रिकेटचे दर्दी चाहते. लॉफ केला बॉलला, रोहित आहेत मागे, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. हाच रोहित म्हात्रे जेव्हा नाव्याच्या मैदानात मुरबी जिथे सामना होता, मला आजही आठवते, प्रताप नावडेकर गोलंदाजीसाठी होते आणि 10 धावा 2 चेंडूमध्ये करायच्या होत्या. षटकार चौकार त्याने मारला होता. आणि सध्या आपण जर पाहिलं भरपूर फॉर्म मध्ये रोहित म्हात्रे हा खेळाडू आहे. त्याने मात्र चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली. त्याच्या दिशेने फटका दमदार भूमिका साकारत असताना शॉर्ट ऑफ लेन बॉल यावेळेला बॅकफुटला गेले. कट करण्याचा पर्यंत शॉर्ट कव्हरला फिट झाला बॉल. त्या ठिकाणी सिंगल रन मिळेल. समीर त्या ठिकाणी होते आणि इथे मात्र या षटकाचा खेळ संपला. कमबॅक रुपेश मात्रेने करून दिलाय. उस्मानचा विकेट, त्या उस्मानच्या एका विकेटमुळे मात्र आत्मविश्वास द्विगुणित झाला जिथे संघाचा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती तब्बल 2 गडी बाद 21 धावा. जयदुर्गा रोंजन बी आणि सांगडे या दोन्ही संघांना सूचना आहे की यानंतरची लढत आहे. टॉस साठी आपण इनिंग नंतर लगेचच उपस्थित राहायचं आहे. तर 2 ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा धाव फलकावरती आहेत आणि गडी बाद झाले त्या ठिकाणी 2 गडी बाद 21 अशी धावसंख्या. पेण तालुक्यातील एक संघ तर एका बाजूला आपल्या पनवेल परिसरातील खारघर बेल्ट मधला तळोजा संघ विपक्ष जिते अशी ही लढत. जेव्हा 12 नाईट स्पर्धेमध्ये कळवे आणि तळोजा ही लढत झाली होती तेव्हा रेकॉर्ड ब्रेक पब्लिक त्या आम्ही स्पर्धेमध्ये पाहिले होते साबीर दरम्यानच्या नाईट स्पर्धेमध्ये. आणि आज खरं तर आपण पहिलं ठिकाण वेगळा, स्पर्धा वेगळी आहे. आपण कारगर परिसरामध्ये आहोत आणि सध्या सामना सुरू आहे जिथे विपक्ष तळोजा. सेकंड स्पेलमध्ये आला हरीश गाबन
या ओव्हरमध्ये. ओव्हर द स्टम्प्स ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला, एलिव्हेशन कमी मिळालं आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं अफान हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल. तिसरा धक्का असेल बॅटिंग करणार. तर मुसेफ हा खेळाडू बाद झाला. प्रथमेश हरीश गाबन यांचे छोटे बंधुराज डीप मध्ये उभे होते, त्यांच्या हातामध्ये हा झेल विसावला आणि त्या ठिकाणी मुसेफच्या पारीचा अंत झालाय. नवीन फलंदाज फरहान पटेल मैदानाकडे चाललाय. आता धावगतीला मात्र ब्रेक लावलाय जितेश संघाने आणि इथून आपण जर पाहिलं कमबॅक करण्याची नामी संधी आहे. किमान 50च्या आसपास पोहोचावं लागेल. मागचा सामना आपण जर पाहिला त्या ठिकाणी आझाद 11 कोपरखैरणे संघाने पराभूत केलं होतं पनवेल मोहोल्ला संघाला धावांचा पाठलाग करताना. खैरणे कदर या संघाला आपण पाहिलं चांगली कामगिरी त्या टीमच्या माध्यमातून झाली, त्यामुळे इथे किमान तुम्हाला 50 सभा पहिल्या सत्रामध्ये बनवाव्या लागतील. 14 टोटल. यावर ऑन साइडला खेचून मारला बॉलला डीप मध्ये फिल्डर निलेश पाटील सर्वात अनुभवी खेळाडू या संघाचे, त्यांच्या दिशेने हा फटका सिंगल रन या बॉलवरती मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने संघ पुढे चाललाय. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावसंख्या 3 गडी बाद 22. सांगडे संघाचे कॅप्टन सुधीर यांच्या या ठिकाणी आगमन. चला आता वेळ महत्व दिलं जाईल प्रत्येक टीमला. आम्ही विनंती करू रोहिंजन टीम आपण देखील रिपोर्टिंग करा. यानंतर पुढचा सामना खेळला जाईल. 1 रन या बॉलवरती मिळाली. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धाव फलकामध्ये 22. खेळाडू बाद झाले 3. याही वेळेला यॉर्करचा प्रयत्न होता ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना फक्त दिशा दिली फलंदाजाने. सिंगल डबलने मात्र डावाला पुढे घेऊन चालले ते दोन्ही खेळाडू, हे देखील फार महत्वाचं आहे. कधी कधी डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबल घेऊन डावाला पुढे घेऊन जायचं असतं आणि एखाद्या वेळेला संधी मिळते तेव्हा आक्रमण देखील करावं लागतं आणि चांगली भागीदारी बनवताना आपण हे खेळाडू मैदानाच्या आपण पाहू शकाल. फरहान आणि त्याच्या बरोबरने अफान हे 2 फलंदाज यंग टॅलेंट. मिडल ऑर्डर मध्ये यावेळेला बॉलला टॉस केलाय, अतिरिक्त उंची घेत मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. अनइव्हन बाउन्स ज्याला म्हणता येईल. फलंदाजाला मात्र अपेक्षित नसताना हा बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सटीक बाउन्सर हरीश गाबन यांच्या माध्यमातून आपण पाहिला. डॉट बॉल दबाव थोडासा आता तळोजे संघावरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग आले तळोजे संघाच्या वाट्याला सुरुवात धमाकेदार केली होती उस्मान पटेलने. षटकारानं स्वागत केलं हरीश गाबनचं आणि त्यानंतर कमबॅक. बॅक टू द बॉलर. पुन्हा एकदा यॉर्कर बॅक क्लिपला खाली आणण्यास भाग पडलं आणि इथे आपण पाहिलं आणखीन एक डॉट बॉल. दबाव पूर्णपणे तळोजे संघावरती. या ओव्हरमध्ये 5 चेंडू टाकले, 1 विकेट पहिल्या बॉलवरती मिळाला, 2 धावा खर्च केल्या, सलग 2 डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 3 गडी बाद 23 धावा. पेन तालुक्यातून हा संघ बाहेर निघाला आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिल्या संघाची कामगिरी दिवसेंदिवस उल्लेखनीय होत चालली. डाऊन द ग्राउंड हा फटका अलॉंग द कार्पेट. लॉंगॉनचा फिल्डर त्या ठिकाणी लेश पोचला बॉल खाली. दरम्यान 1 सिंगल या बॉलवरती आली आणि या सिंगलच्या मदतीने 3 षटकं संपली. या ओव्हरमध्ये हरीश गावणने केलं कमबॅक. धावा खर्च केला 3, गडी बाद केला 1, म्हणजे 2 स्पेल टाकले. 2 स्पेलमध्ये धावा खर्च केल्या तब्बल 17, खेळाडू बाद केले 2 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बाग 11 तळोजे संघाची धावसंख्या 3 गडी बाद 24 धावा. तीन ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती. आता 2 षटकं बाकी आहेत. येणाऱ्या 2 षटकामध्ये किमान 20+ रन बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. रोहित म्हात्रे मॅन इन फॉर्म या संघाचा करतर एक उदयोन्मुक्त यंगस्टार ज्याने मात्र या संघाची बाजू मजबूत केली. या संघाला मात्र चांगल्या पद्धतीने लीड केला असा हा खेळाडू रोहित म्हात्रे या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर त्याला समोर फलंदाज असेल स्ट्रायकिंग एंडला आपण जर पाहिले फरहान आणि त्यांच्या बरोबरीने अफान नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. पहिला बॉल या ओव्हरमधला आतापर्यंत 24 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत. केतन म्हात्रे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सातत्याने फिल्डिंगमध्ये बदल करत असताना डीप कव्हर पॉइंटला एक फिल्डर उभा केला. शॉर्ट एक्सचा कव्हर, त्याच वेळेला आपण लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर पाहत आहे. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल ऑन साइडला पूल करायचा आहे. फटका फसला, रनिंग कॅच होईल का? जजमेंट चुकलं. प्रयत्न चांगले होते, अगदी लास्ट मोमेंट पर्यंत बॉल पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला होता. चेस केला तर बॉलचा पाठलाग केला आणि इथे आपण जर पाहिलं बॉल सेफ लँडिंग झाला त्यामुळे 2 धावा मिळतील. बॅटिंग करत असताना बाग 11
तळोजे संघाला. संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड वरती 3 गडी बाद, आतापर्यंत 26 धाबा, 11 बॉलचा खेळ बाकी आहे. समोर प्रयत्नांची पराकाष्ठा करतो मैदानाच्या आतमध्ये फरहान हा फलंदाज. स्टेप आउट झाले होते. याही वेळेला आपण बघा थोडासा स्विंग आणि मिस, बॉलला फिरवला, अक्षरशः कटरचा वापर रोहितने केला. बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर काढला, त्यामुळे दबाव थोडासा फलंदाजावरती पण येताना पाहत आहे. निर्धाव चेंडू डेथ ओव्हरमध्ये सध्या आपण आहोत. शेवटच्या 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी फलंदाजांना साकारावी लागेल, आक्रमक व्हावं लागेल. यावेळेला फटका आपण जर पाहिला थोडासा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन ड्राईव्ह करत असताना निलेशच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहिला. सिंगल रन या बॉलवरती मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्डवरती तब्बल 3 गडी बाद, 27 धावा. थेंबे थेंबे तळेच असं म्हणतात. एक रनचा संग्रह करत मात्र हा संघ पुढे चाललाय. सुरुवात धमाकेदार आणि त्यानंतर कमबॅक जिते संघाकडून झाला. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट, क्या बात आहे. वेट अँड वॉच आणि त्यानंतर आपण पहिला फक्त दिशा दिली वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक. बॉल चालला कबो पॉइंटला, एक बाउन्स, एक टप्पा घेत मात्र सीमा पार, चौकार. मच निडेड 4, अत्यावश्यक चौकार. यावेळेला थोडा गती काढली, गती कमी केली, बॉल पुढे टाकला होता, फिरवला अक्षरशः आणि इथे आपण पाहिलं व्हेरिएशन. रोहित मात्र या खेळाडूच्या माध्यमातून 4 धावा मागच्या बॉलवरती आल्या, 31 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 4थं षटक मार्गच असताना कमबॅक केलं पुन्हा एकदा रोहितने. डॉट बॉल टाकत असताना राऊंड द विकेट आले. याही वेळा यॉर्कर खोदून काढला अक्षरशः. बॉलर बॅक ड्राईव्ह लॉंग ऑफ क्षेत्राकडे फटका. हरीश गाबन डीप मध्ये त्यांच्या दिशेने हा स्ट्रोक विसेप मध्ये खेळले. एक सिंगल या बॉलवरती मिळाली. याही ओव्हरमध्ये कमबॅक, कारण या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या गोलंदाजाने तब्बल 8 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण जर पाहिली बाग 11 तळोजे संघाच्या माध्यमातून फक्त 32 धावा. कॅप्टन यायचा आहे. सांगडे संघाचा कॅप्टन इथे आलेला आहे. तर जयदुर्गा रोंजन बी टीम कॅप्टन आपण लगेच या टॉस साठी. तर लास्ट ओव्हर शेवटचं षटक असेल निर्णायक. तर शेवटच्या षटकाला सुरुवात झाली आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आले. त्या ठिकाणी मयूर म्हात्रे समोर फलंदाज असेल स्ट्रायकिंग एंडला अफान पटेल. यावेळेला 23 रन बॉल, टप्पा पडला, खाली राहिला आणि सबमरीन डिलिव्हरी. निर्धाव चेंडू हकेच्या अंतरावरती तळोजे गाव, तर एका बाजूला मुंबई गोवा हायवेवरती पेन तालुक्यामध्ये असणार हे जितेगाव. तर जितेगावचा आपण पाहता आराध्य 11 जितवा जिते संघ, तर एका बाजूला बाग 11 तळोजा. या संघामध्ये आजच्या रात्रीमधली ही मोठी लढत, बिग फाईट. राऊंड द विकेट ऑन साइडला शॉटम पूल केला, बॉलला प्रॉपर टायमिंग, कनेक्शन लाजबाब आणि बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार, षटकार. या 4 बॉलमध्ये कांचन पालकर सर आणखीन 2 मोठे फटके आले तळोजा संघाला. तर मात्र पुढच्या इनिंगमध्ये तुम्हाला फाईट करता येईल जिथे संघासमोर. त्यामुळे 2 मोठे फटके मारावेच लागतील मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आपण पाहता त्याने षटकार मारलाय अफान पटेल. क्षमता आहे या खेळाडूकडे, उत्तम दर्जाचं कॅलिबर त्याच्यामध्ये आहे आणि एक अतिशय आक्रमक मधल्या फैतला हा खेळाडू अफनान पटेल, माफी असावी, अफनान पटेल हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि धावसंख्या आपण जर पाहिली 38 धावा धावफलकावरती. 4.2 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचे 4 निर्णायक चेंडू. तळोजा विपक्ष जिते अशी ही लढत विद्यमान. पनवेल तालुक्याचा संघ एका बाजूला असेल, पेन तालुक्याचा संघ. या 2 संघांमध्ये आजच्या रात्रीमधला हा मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. जबरदस्त खेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. याही वेळेला
पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, फिल्डर पोहोचतात, बॉल खाली रोहित, बॅटच्या वर आला बॉल, स्टिकर एंडला लागला आणि इथे आपण जर पाहिला हा मिस टायमिंग फटका, झेल देऊन मैदानाच्या बाहेर चालले अफनान पटेल हा खेळाडू. आणि नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय सफवान पटेल हा खेळाडू. तो जो म्हटलं की फेमस अफलातून आणि जिथे म्हटलं की वल्गनीची चिवणी, सर्वात चांगली चिवणी तुम्हाला तिथे नेहमी मिळत असतात आणि आपल्या नवी मुंबईचे बरेचसे खरं तर खवय्ये त्या ठिकाणी पोहोचत असतात. आणि हा गाव आपण जर पाहिला एक मोठ्या एकीसाठी देखील ओळखला जातो, युनिटी चांगली आहे गावाची. जेव्हा गाव कप होते तेव्हा 40 संघ एका गावाचे असतात. तुम्ही विचार करा किती प्लेअर असतील या गावामध्ये. एका गावचे 40 संघ, 42 दोन कमी बोललो मी, 42 संघ गाव कप मध्ये खेळतात या गावाची. एवढी लोकसंख्या मोठी आहे आणि भरपूर टॅलेंट या गावामध्ये आहे आणि मोठ्या खरंतर एकजुटीने खरंतर वागणारा राहणारा हा गाव आणि सर्व पाठीराखे आपण जर पाहिले नेहमी या गावाची या संघाला सपोर्ट करत असतात. आजही मोठ्या संख्येने सर्व पाठीराखे या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं मनापासून स्वागत. यावेळेला थोडासा बाहेर काढला बॉलला, अनप्लेबल डिलिव्हरी, वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला आणि इथे मात्र अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा आपण जर पाहिल्या धाव फलकावरती 4 गडी बाद 39, 39 लॉस ऑफ 4 विकेट्स, 39 धावा. अजूनही पहिल्या सत्रातील काही बॉलचा खेळ बाकी आहे. समोर फलंदाज सफॉन आले, थोडे शफल झाले होते, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे कम्युनिकेशन गॅप, स्ट्राईक हवी होती मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी फलंदाजाला नॉन स्ट्रायकिंग एंडच्या. आणि इथे मात्र विकेट मिळेल फिल्डिंग करत असताना जितू आहे जिथे टीमला. गुंजन संघाचा कॅप्टन रन आउटच्या स्वरूपात मात्र विकेट मिळाला. अली पटेल रनआउट झाला होता सुरुवातीला आणि त्यानंतर आणखीन एक खेळाडू रनआउटचा शिकार आपण होताना पाहिला आणि नवीन खेळाडू वकास मैदानाच्या आतमध्ये चालले. मैदानाच्या अवतीभोवती जी प्रेक्षकांची आपण गर्दी पाहता ती सर्व गर्दी उस्मानचे चाहते. आम्ही देखील उस्मानचे मोठे चाहते आहोत. मगाशी कदर केतन मात्रे जेते संघाचा कॅप्टन त्याने देखील सांगितलं आमचा संघ देखील उस्मानचा चाहता आहे, कारण या खेळाडूला एक वेगळी प्रसिद्धी मिळाली या सर्व चाहत्यांच्या माध्यमातून आपल्या उत्तम कामगिरी जोरावरती. तर जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलर तयार होतो. समोर फलंदाज फरहान इथे मात्र ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला फटका, लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने फटका, रनआउटची संधी. आता क्रॉसिंग झालेली आहे की नाही पाहिलं जाईल. तर पंचांचा निर्णय आलाय नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू बाद झाला की स्ट्रायकिंग एंडचा ज्याने फटका मारलाय तो खेळाडू बाद. यस, अतिशय योग्य निर्णय होता कारण क्रॉस झाले नव्हते एकमेकाला, त्यांनी क्रॉसिंग केलं नव्हतं त्यामुळे खेळाडू बाद. 1 रन मात्र मिळाली. बॅटिंग करताना बाग 11 तवजा टीमला 1 विकेट मिळाला. त्या ठिकाणी आराध्य 11 जितवाई जिथे टीमला धावसंख्या धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी 40 धावा. आय थिंक लास्ट बॉल असेल आणि नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय अझर पटेल, वेगवान गोलंदाज अझर पटेल. त्याला आपण पाहता आता बॅटिंगसाठी तो मैदानाकडे उतरला तर एका बाजूला लास्ट बॉल फेस करेल वकास हा खेळाडू. मोठी संधी आहे. एखादा मोठा ब्लास्ट जर लास्ट बॉल झाला तर नक्कीच या धावा तुम्हाला आत्मविश्वास देऊन जातील पुढच्या इनिंगसाठी. यावेळेला ऑन साइडला लॉफ केला बॉलला, उंची घेतली, अंतर कमी कापलं, फील्डर डाऊन द बॉल. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल होईल का तर नाहीये. जीवनदान मिळालं. 2 धावा आल्या. तिसऱ्या रनचा प्रयत्न झालाय आणि इथे खेळाडू बाद. म्हणजे या बॉलमध्ये 2 धावा मिळाल्या. तळोजा संघाला 1 विकेट मिळाला जिथे संघाला. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना बाग 11 तळोजा संघाची धावसंख्या धाव फलकामध्ये लागली ती म्हणजे 42 धावा. येणाऱ्या 5 षटकामध्ये येणाऱ्या 30 चेंडूमध्ये पुढच्या इनिंग मध्ये धावा बनवाव्या लागतील 43 विजयासाठी. तर एका बाजूने याच 43 धावा रोखायच्यात बाग 11 तळोजा टीमला.
स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे पेण विभागातील इरवाडी गावचे अविनाश मामा पाटील यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सामन्याचा आनंद घेत आहे. चला आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाजामध्ये करूया बदल. आवाज असेल पेण तालुक्यातील जोहे गावचे सुप्रसिद्ध समालोचक आमचे अमित दादा मात्रे. धन्यवाद. स्टेल कॉल हेड कॉल आहे. तर चला सांगडे संघ सुधीर टॉस जिंकला. सुधीर निर्णय सांग फक्त. यस फिल्डिंग आहे. रोंजन संघाला फलंदाजी करायची आहे. तर आपण सोपान काका पाटील यांचा आपण सन्मान इथे घेतोय. या व्यासपीठावरती उपस्थित झालेत. तर मी अनिल दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सोपान पाटील आमचे रोंजनचे जयदुर्गा रोंजन बी संघाचे बिग सपोर्टर्स पॅकर्स म्हणून ज्यांची ओळख आहे. हॅलो. तर सोपान काका पाटील यांचा सन्मान होतोय या व्यासपीठावरती आपण पाहतोय. तर यानंतरची लढत जयदुर्गा रोंजन बी आणि त्यांच्या अगेन्स्ट जय चेरोबा सांगडे या दोन संघांमधली लढत असेल. टॉस झालाय. टॉस जिंकलाय सांगडे संघाने निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा. आणि त्यानंतरची लढत असेल ती राहणाल आणि केगाव या दोन संघांमधली. बोले या दुसऱ्या सत्राकडे ऐकूया आवाज. अमित म्हात्रे पेन. बहुत बहुत शुक्रिया संदीप पाटिल साहब और धन्यवाद रोशन जी पाटिल. धन्यवाद अनिल दादा पाटिल खारघर शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस के. सभी दर्शकों का हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं और इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए माइक्रोफोन के ऊपर जुड़ चुके हैं क्योंकि थोड़ी सी यह पाबंदी इम्पोर्टेंट है. लेकिन जीतने के लिए रन चाहिए. यहाँ जीते टीम को 43 का पीछा करना है. बाग 11 तलोजा टीम ने जो कुछ टारगेट सामने रखा है वो टारगेट 5 ओवर में कम से कम 50 के ऊपर तो ऊपर होना ही चाहिए था. लेकिन फिलहाल जो रन बन चुके हैं वो बहुत ही बढ़िया बन चुके हैं. लेकिन गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए गेंदबाज तैयार है सफवान पटेल. हालांकि 11 जीते टीम की आरंभिक जोड़ी मैदान के अंदर पहुंच चुके मिस्टर हरीश गावंड और नीलेश पाटिल. सफवान पटेल की ये पहली बॉल नीलेश पाटिल के लिए पावर प्ले का पहला ओवर और पहली गेंद. यस बल्ले किनारा. अरे कैचेस विन द मैचेस कहते क्रिकेट में. पकड़ो कैच जीतो मैच. अगर इस गेंद के ऊपर इस कैच को लपक लेते जहां जो 5 स्लिप लेग स्लिप मौजूद है वहां तो एक पहला ही झटका जीता टीम को था. लेकिन जीवनदान मिला नीलेश पाटिल को. फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन हो रहा है क्योंकि वह गली में फील्डर को तैनात किया है और एक खिलाड़ी पॉइंट के क्षेत्र में एक एक्स्ट्रा कवर के ऊपर एक शॉट थर्ड मैन है, एक शॉट स्क्वायर लेके और मैदान दायरे के अंदर. एक बार फिर से यहाँ फील्डर मौजूद है. नीलेश के लिए इस बार ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप थी. बल्ले का चेहरा जरूर खोल दिया था लेकिन पीछे प्रोडक्शन है. इसी तौर के ऊपर कोई रन मिलेगा नहीं. 2 गेंदें खत्म हो गई है. अभी तक कोई खाता ओपन नहीं. स्कोर 0. सफवान पटेल की तीसरी बॉल नीलेश पाटिल के लिए. फुल टॉस डिलीवरी है इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर लेकिन फील्डर वहां तैनात है. जहां सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ खाता ओपन हो चुका है. आराध्य 11 जीतवाई
जीते टीम का, और ये पहला रन मिला बल्लेबाज नीलेश पाटिल को। 43 का पीछा करना है, अभी तक जीतने के लिए 42 रन चाहिए, और पहली दफा गेंद को खेलेंगे हरीश गावन, जंपर से गार्ड लेके खेल रहे हैं। स्वर्गीय विश्वनाथ सेठ स्मृति ट्रॉफी 2025, और इस बार आउटसाइड ऑफ स्टंप गेंद, बल्लेबाज के शरीर से गेंदें दूर रख रहे हैं और बल्लेबाज खेलने के लिए गेंद के प्रॉपर लाइन पे आ रहे हैं, लेकिन गेंद बल्ले के बीच कनेक्शन नहीं हो रहा है। बल्ला चलाने से पहले गेंद विकेटकीपर के दस्तानों में जा रही। गुड बॉलिंग, सफवान पटेल ने बांध के रखा है। 4 गेंदें खत्म, 5वीं डिलीवरी, और ये सिक्सर जाएगा। कड़ाकेदार कड़ा प्रहार, गेंद बल्ले के बीचों बीच और फरार हो गई छक्के के लिए। हरीश गावन के बल्ले से खाता ओपन किया खुद का छक्के के साथ, और टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर पहुंचा है 7, और बगैर नुकसान आराध्य 11 जीते टीम। तैतालीस का पीछा करना है, तलोजा टीम ने रखा है। अच्छी बॉल, इस बार अपील जरूर की थी, लेकिन ये क्या दूसरे के लिए भागेंगे, खतरा बनेगा। उस्मान ने गेंद को फील्ड किया है, मिलेंगे 2 गुड रनिंग बिटवीन द विकेट, और इस 2 रनों के साथ स्कोर आगे जाता है 9। पहला ओवर खत्म हो चुका है 9 रन बोर्ड के ऊपर बिना कोई विकेट के नुकसान पे। ये पहला पावर प्ले अंपायर लेग बाय है, बल्ले से लेग बाय। तो फिलहाल स्कोर 9 पे रुका हुआ है, और आखिरी 24 गेंदें शेष, और जीतने के लिए मेरे हिसाब से 34 चाहिए। 24 चेंडू आणि 34 धावा। हरीश गावन 8 पे खेल रहे हैं, नीलेश 1 पे खेल रहे हैं। कुल मिला के देखा जाए तो आराध्य 11 जीते टीम का स्कोर है इस बीच 9 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। 24 बॉल शेष है, और जीतने के लिए 34 रनों की दरकार है जीते टीम को। बॉलिंग ट्रैक के ऊपर खुद उस्मान पटेल आए हैं। क्या रणनीति के साथ गेंदबाजी करेंगे? टीम को विकेट की जरूरत है, दूसरा मैंडेटरी पावर पे, और द विकेट से इस बार हवा में जरूर गेंद है। कैच मिलना मुश्किल है क्योंकि सेफ लैंड है और नो मैच लैंड में गेंद गिर चुकी है, और यहां मिलेंगे 2 रन बल्लेबाज नीलेश पाटिल को। नीलेश पहुंचे 3 पे, आराध्य 11 जीते टीम का स्कोर पहुंचा है 11 पे। जीतने के लिए 33 रनों की अभी तक दरकार है आने वाले 23 बॉल में। 10:26 घड़ी के अंदर ऑन साइड के ऊपर मिडल लेग स्टंप के ऊपर गेंद थी, बस गेंद को दिशा दी और खेला मिड विकेट के क्षेत्र में। एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 12। ये फ्लिक जब आता है तो विराट कोहली की याद आती है। उनका काफी स्ट्रांग जोन है वो मिड विकेट के एरिया में फ्लिक करना, लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर सिंगल 12 पे स्कोर। हरीश गावन 3 गेंदों का सामना किया, 8 पे खेल रहे, और नीलेश ने 5 गेंदों का सामना किया, 4 पे खेल रहे। छक्का है, हाँ देखिए कितना लंबा गया है, और वो टेनिस क्रिकेट की जो गाड़ी है उसके ऊपर कहने के लिए आपका गाड़ी बिल्कुल सही है, लेकिन वो आईना खुला है, वो बंद करो। और टीम का स्कोर आगे जा रहा है 18। हरीश के बल्ले से दूसरा छक्का आया, ये गेंद हवा में, लेकिन कैच की संभावना। उस्मान पटेल ने कह दिया तुम मुझे आउट कर सकता है तो मैं भी तुझे आउट कर सकता हूं, लेकिन हरीश ने अपनी टीम के लिए मेरे हिसाब से यहां 14 रनों का योगदान दिया। 2 छक्के 1 डबल के साथ हरीश के पारी का खात्मा हुआ, और आराध्य जीते टीम को पहला धक्का लगा। 18 रन, लॉस ऑफ 1 विकेट। उस्मान पटेल ने सफलता हासिल किया, और लॉन्ग ऑफ के ऊपर एक बढ़िया कैच लपक लिया लॉन्ग ऑफ के फील्डर ने।
और पहली कामयाबी मिल चुकी है यहाँ बाग 11 तलोजा टीम को। दोनों मजबूत टीम है और तलोजा के सभी देखिए इस टीम के सभी प्रशंसक, उनके साथीदार, उनके कहते ना मराठी में पार्टी राखे, और जो बुनियाद जो है तलोजा की वो मजबूत है। लेकिन पेन की टीम पनवेल में खेल रही है, जीता गांव। नए बल्लेबाज का आगमन हो चुका मिस्टर रोहित म्हात्रे, ये भी काफी खूंखार बल्लेबाज है। यस ये क्योंकि दोस्ती मैदान के अंदर नहीं होती है ना, होती तो कोई भी हाथ मिला देते हैं। यार टक्कर इंपॉर्टेंट है, मुकाबला है, प्रतिद्वंद्वी है, दुश्मन नहीं है। लेकिन ये क्रिकेट का खेल ही ऐसा है। अपने फॉलोथ्रू में बढ़िया फील्डिंग का मुजाहरा पेश उस्मान दारा। ये है इस बार लॉन्ग ऑन के ऊपर गेंद, अक्रॉस लाइन से खेला हुआ शॉट, मिस टाइम शॉट है मगर मिलेगा सिंगल, और सिंगल के साथ ये ओवर हुआ खत्म। और सिंगल के साथ आराध्य 11 जीते टीम का स्कोर है 19। एक विकेट के नुकसान में पहले ओवर में आए 9 और इस ओवर में आए 10। तो अब तो मेरे हिसाब से आने वाले 18 गेंदे शेष है और यहां मेरे हिसाब से जो रन चाहिए तो 25 चाहिए। 25 रनों की दरकार है अभी तक जीतने के लिए। ब्लू जर्सी और व्हाइट जर्सी के बीच ये मुकाबला है। कौन सी जर्सी की जर्सी के ऊपर भारी पड़ेगी, मुकाबला कौन जीतेगा कौन हारेगा वक्त बताएगा। लेकिन 10:30 घड़ी के अंदर ये 24 रनों की जरूरत है। 18 बॉल 24 रन। रोहित 1 पे खेल रहे हैं, नीलेश 4 पे खेल रहे हैं, हरेश ने 14 रनों का योगदान और राम डीजे उन्होंने बेस्ट ऑफ लक दिए। जीते टीम को एक जबरदस्त खिलाड़ी और अच्छे साउंड सिस्टम मास्टर हो। 18 में 24 चाहिए। लेकिन तीसरे गेंदबाज हो चुके मिस्टर वकास पटेल। ये इस बार प्रहार किया है लेकिन क्या उस्मान जाएगा, और उस्मान के सिर के ऊपर रोहित का दमदार झन्नाटेदार छक्का। स्कोर आ गई 25-25। जीतने के लिए मेरे हिसाब से रन चाहिए अभी 17 बॉल 18। समीकरण नजदीक आया है। वकास का स्वागत किया रोहित ने। ये हेलीकॉप्टर उड़ गया लेकिन ये देखिए लैंड होने से पहले उस्मान ने क्रैश किया उस शॉट को, और इसी के साथ रोहित म्हात्रे के पारी का खात्मा। 2 विकेट गॉन। आराध्य 11 जीती टीम के सफलता हासिल किया वकास पटेल ने, और शानदार कैच लॉन्ग ऑन के क्षेत्र में लपक लिया उस्मान पटेल ने। 4 रन मेरे हिसाब से 5 यहां 7 रन बना के वापस चले जा रहे रोहित म्हात्रे, और टीम का टोटल स्कोर है 25, लॉस ऑफ 2 विकेट। शानदार जानदार ये क्रिकेट और खूबसूरती के साथ ये शानदार जानदार किया हुआ आयोजन नियोजन, और जीती टीम उस्मान पटेल के सेना के साथ खेली। बाग 11 तलोजा टीम भी लोकप्रिय टीम है। रातों के कातिल जीतवाए जीती टीम। समीर पाटिल नए बल्लेबाज, बैटिंग क्रमांक 4 के ऊपर। 25 रन बोर्ड के ऊपर 16 गेंदे शेष, और जीतने के लिए जो रन चाहिए मेरे हिसाब से 18। 16-18। और दर्शकों की तादाद देखिए। ये क्रिकेट का खेल, ये हार जीत ये क्रिकेट का हिस्सा है, लेकिन जीतेगी कौन सी टीम ये देखना पड़ेगा। कौन सी टीम घर जाएगी, कौन सी टीम इस टूर्नामेंट के अंदर रहेगी, ये तो समय बताएगा कि
क्रिकेट का खेल समय का है, जिसका आ गया वो छा गया। शॉट कड़क और गेंद बाहर, प्रॉपर टाइमिंग और गेंद मिड विकेट के एरिया में आते ही भारत के बल्लेबाज ने छक्का ठोका। समीर पाटिल लेफ्ट हैंड बल्लेबाज है और इस बार वकास के इस ओवर में 2 सिक्सर आए हैं। सफलता जरूर हासिल किया है, लेकिन छक्के से रनों की गति आगे बढ़ जाती है। 31 और अक्रॉस लाइन खींचने गए थे, वुडलैंड स्पॉट के ऊपर ये गेंद थी और बल्लेबाज ने जब बल्ला चलाया था, लेकिन गेंद बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। सुंदर बॉल और सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में। 31 और जीतने के लिए 12 चाहिए और इस बार हल्के हाथों से खेला है, लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर उस्मान पटेल मौजूद है जिन्होंने गेंद को फील्ड किया। सिंगल मिलेगा और सिंगल के साथ आराध्य 11 जीते टीम का स्कोर 32। जीतने के लिए 11 रनों की जरूरत है। 13 बॉल 11 रन, 13 थोड़े से 2 झटके जरूर मिल चुके हैं, लेकिन यहां अभी नीलेश स्ट्राइक के ऊपर दायत के बल्लेबाज है, एक लोकप्रिय खिलाड़ी भी है, लेकिन टीम के लिए अभी तक इतना खासा परफॉर्मेंस नहीं है। ये देखिए इस बार यहां खतरा बनेगा लगता है, लेकिन ये देखिए पहुंच गई। स्वीप जरूर करने गए थे, बल्ले से आ चुके, सिंगल जरूर मिलेगा और स्कोर आगे जाएगा। 33 ओव्हर की समाप्ती, 12 चेंडू आणि विजयासाठी इकडे मात्र 10 धावांची गरज। टेलो बॉल 10 रन टू विन, आराध्य 11 जीते टीम। अभी उस्मान के गेंदबाजों को बड़ी मशक्कत करना पड़ेगी, दिमाग के साथ गेंदबाजी करना पड़ेगा, क्योंकि 12 में 10 चाहिए और जीते के हाथ में विकेटें बहुत है। तो फिलहाल ये द्वंद्व जो चल रहा है वो कांटे का टक्कर का है। कौन सी टीम जीतेगी कौन सी हारेगी वक्त बताएगा। दस रनों की जरूरत है और शॉट, कड़क शॉट, लाजवाब छक्का। और अभी ये देखिए सिक्सर आ गया, जीतने के लिए 4 रन चाहिए। सामने ही गेंद दी और इसके ऊपर कड़ा प्रहार किया, गेंद सीमा रेखा पार। शानदार स्ट्रोक था, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। सिक्सर के साथ नीलेश पहुंच चुके व्यक्तिगत मेरे हिसाब से 10 पे 11 पे पहुंचे। 39 रन, 39 और इस बार ये मिड विकेट के जोन में गेंद, स्कोर आगे जाएगा 40 के घर में। 2 विकेट गॉन हो चुके और लीगली जीतने के लिए 3 रन चाहिए। गेंदे ज्यादा हैं और फिलहाल 10 गेंदे मेरे हिसाब से शेष है और 3 रनों की जरूरत है। और फुल टॉस और सिक्सर, महेंद्र सिंह धोनी स्टाइल से मैच को किया फिनिश। विनिंग विजयी शॉट समीर पाटिल ने ठोका और इसी के साथ देखा जाए यहां हम देख सकते तो शानदार जीत अर्जित कर चुके हैं और बाग 11 तलोजा टीम को परास्त कर दिया। हार्ड लक तलोजा टीम और अभिनंदन यहां आराध्य 11 जीते टीम।